अधिकार. बघा, ही आई जेव्हा सोडून जाते ना आपल्याला, तेव्हा प्रत्येक कोपऱ्यात तिचा भास होतो, नाही का. तिच्या वस्तू बघितल्या की ती जाणवते आपल्याला, कारण कायम आपण तिच्यासोबत राहतो की नाही. पण ही आई बघा ना, एक जगातील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये ती गणली गेली. कारण या जगामध्ये अनेक कलाकार आहेत, आर्टिस्ट, नाही का, मूर्तिकार. काय करतो बरं? मूर्ती घडवतो, खाली कोणाचं नाव देतो? स्वतःचं नाव देतो की नाही. एखादा पेंटर आहे, तो चित्र काढतो, खाली स्वतःचं नाव देतो की नाही. परंतु आई एक अशी कलाकार आहे जी बाळाला जन्म स्वतः देते, परंतु नाव कोणाचं देते? वडिलांचं देते. म्हणून ती सर्वश्रेष्ठ कलाकार आहे. आणि बघा ना, ही आई जेव्हा जाते ना, तेव्हा प्रत्येक गोष्टीत ती दिसू लागते हो आपल्याला. सगळीकडे भास होतात तिचे. मग ती कुठे कुठे दिसते बरं आपल्याला? हंबरुनी वासराले, हंबरुनी वासराले, साठते जवाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. बाया बाया सांगत होत्या, बाया बाया सांगत होत्या, होतो जवाना. दुष्काळात मायेचा माझ्या अटल होता पान्हा, अटल होता पान्हा, अटल होता पान्हा. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. बघा, ही अशी आई आहे. तिचं महत्त्व जाणायला शिका, अस्तित्व स्वीकारा तिचं. कारण एकदा गेली ना की पुन्हा कधीच नाही येणार. म्हणून ज्याच्याकडे आई आहे त्यांनी आता तरी सावध व्हा. आईवरती प्रेम करा, तिची सेवा करा. कारण आई वडील हेच आपले खरे दैवत आहेत. त्यांची पूजा केली की आपोआप ती परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. जाता जाता एवढंच सांगेन की कधीही कोणाचा तिरस्कार करू नका. सगळ्यांवरती प्रेम करायला शिका. कोणाला टोमणेही मारू नका. कोणाला दुःख होईल असं तर वागूच नका. जीवन क्षणभंगूर आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तुम्ही जगाला प्रेम दिलं तर नक्कीच तुमच्या पदरामध्ये काय येईल? प्रेमच येईल. तिरस्कार केला तर तिरस्कार मिळेल. म्हणून नेहमी दुसऱ्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. सेवेला पूर्णविराम देण्याआधी आज या ठिकाणी मला आमच्या कांताईंनी निमंत्रित केलं, पण पुन्हा त्यांच्या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आजच्या सेवेसाठी उत्कृष्ट अशी पकवायची साथ मला ज्यांची लाभली ते आपल्या ठाणे जिल्ह्यातील एक ख्यातनाम मृदुंग सम्राट रुपेश महाराज शेलार यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर त्यांच्यासमोर बसलेला एक छोटा बाल मृदुंगमणी माझा मुलगा सत्यंकिणी याचे आभार. त्यानंतर अगदी सापडगाव या गावामध्ये आल्यानंतर आम्हाला भरपूर प्रेम मिळतं आहे, कारण खूप सारे आमच्या नात्यातले प्रेमाचे संबंध आहेत. अगदी विनयकरी मावशी, आमच्या बना मावशी यांचे आभार. आमच्या अनंत मामा आहेत, माझ्यासोबत आलेला गायक सनी महाराज. त्यानंतर अगदी बाबा तुमचे आभार. आणि या गावातले एक उत्कृष्ट समाज प्रबोधनकार सुनील महाराज यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. त्यानंतर माझ्यासोबत सतत असलेले उत्कृष्ट पहाडी आवाजाचे गायक मयूर महाराज उदार यांचे आभार. आणि आमचे काशनाथ बाबा कडव यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. त्यानंतर श्रोतावर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग सगळ्यांचेच आभार. साऊंड सिस्टीमवाले दादा तुमचे आभार. आणि झालेली सेवा भगवंताच्या